नमस्कार, मी ॲडव्होकेट विष्णू सदाशिव घुडे, सदस्य पंचायत समिती मुरबाड। आपल्या सरलगाव परिसरात 4-5 दिवसापूर्वी डॉक्टर रविशंकर पाल यांच्या गाडीवर अज्ञात इसमांनी रात्रीच्या सुमारास गोळीबार केला। त्या संदर्भात आपण आज पोलीस स्टेशनला आलेलो आहेत, मुरबाड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी। डॉक्टर रविशंकर पाल यांच्या गाडीवर मागच्या वर्षी देखील 8 एप्रिल 2023 रोजी अज्ञात इसमांनी इर्टिगा गाडी पेटून दिली होती आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आणि आता पुन्हा गोळीबार घडलेला आहे त्यांच्या गाडीवर। तर आपण त्या संदर्भात पोलिसांना निवेदन दिलंय आणि पोलिसांनी देखील आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर गुन्हेगार हे जेलबंद असतील। कारण की हे आपल्याला निवेदन देण्याचं एकमेव कारण हे आहे की सरलगाव परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे जनतेच्या मनामध्ये। तर कुठेतरी कुठल्याही गोष्टीत गालबोट न लागण्यामुळे आपण पोलीस प्रशासनाला जाग करण्याचं काम केलेलं आहे आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना लवकरात लवकर पकडण्याचं आश्वासन हे पोलीस प्रशासनाने आपल्याला दिलेलं आहे। तर मी या संदर्भात ग्रामपंचायतला देखील निवेदन दिलेलं आहे की आपली बाजारपेठ ही खूप मोठी बाजारपेठ आहे आणि आपल्या बाजारपेठेमध्ये असे कुठले अनुचित प्रकार घडले नाही पाहिजेत, यासाठी आपण ग्रामपंचायतकडे देखील मागणी केलेली आहे की सीसीटीव्ही फुटेज हे देखील आपल्या ग्रामपंचायत परिसरामध्ये लावावेत आणि रात्री अपरात्री विद्युत पुरवठा खंडित होतो। आता कालच 1 वाजता रात्री विद्युत पुरवठा खंडित झालेला होता, तर सकाळी 10 वाजता लाईट येते। 10-12 तास कुठलीही पूर्वसूचना न देता लाईट अधिकारी कार्यकारी अभियंता असतील हे ग्राहकांना कुठल्याही पद्धतीची सूचना न देता लाईट पुरवठा खंडित करत असतात। तर माझं त्यांना देखील निवेदन राहील की अशी कुठली गोष्ट जर तुम्हाला करायची असेल, काही काम असेल, विद्युत पुरवठा खंडित करायचा असेल तर पूर्वसूचना द्यावी आणि रात्रभर तिथे अधिकारी पण नसतात। तर माझी एकच सर्वांना विनंती राहील की अशा सरलगाव ग्रामपंचायत ही खूप मोठी आणि खूप लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे, तर कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी म्हणून ग्रामपंचायतने देखील स्ट्रीट लाईट आणि सौर ऊर्जेचे हायमास्ट हे आपल्या सरलगाव परिसरात बसवावे आणि सरलगाव परिसरातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे ते दूर करावे अशी विनंती करण्यासाठी आपण पोलीस प्रशासनाला, त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदय, त्याचप्रमाणे गृहमंत्री महोदय आणि पोलीस अधीक्षक साहेब यांना आपण निवेदन देणार आहोत। आणि जर या झालेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून जर गुन्हेगारांना जेलबंद केलं नाही तर आम्ही सरलगाव परिसरातील नागरिक सर्वजण रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करणार आहोत, अशी आपण कल्पना ही पोलीस प्रशासनाला आणि मुख्यमंत्री महोदय असतील, गृहमंत्री महोदय असतील यांना आपण दिलेली आहे निवेदनामार्फत। धन्यवाद।